नमस्कार, SP किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाण्याची उसळ। त्यासाठी इथे मी वाटाणे रात्रभर भिजत ठेवून सकाळी ते कुकरमध्ये 2 शिट्या करून घेतलेल्या आहेत। इथे आपण उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे। इथे आपण वाटण घेतलेला आहे, कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि थोडे गरम मसाले ह्यांचं वाटण आपण इथे करून घेतलेलं आहे। वाटणाची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। त्याचबरोबर कोथिंबीर, कांदा आणि लसूण, गरम मसाला, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, कढीपत्ता, मोहरी, हळद, चवीपुरतं मीठ, फोडणीसाठी तेल। कढईत आपण तेल तापवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडीशी मोहरी, मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा आणि लसूण। आता आपण यामध्ये घालून घेऊया कांदा। कांदा थोडा मऊ झाला की आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत बारीक केलेला टोमॅटो। कांदा आणि टोमॅटो लवकर आळण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित आळला की आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आलं आणि लसूण पेस्ट। ती देखील आपण तेलावर कच्चा वास निघून जाईपर्यंत परतून घेणार आहोत। आलं लसूण पेस्ट आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे तेलावर। आता आपण ह्यामध्ये घालून घेऊया लाल तिखट, हळद, धना पावडर। त्यामध्ये साहित्यामध्ये आपली धना पावडर घालायची राहिली होती। धना पावडर आणि सर्व मसाले आपण व्यवस्थित तेलावर परतून घेऊया। धना पावडर साहित्यामध्ये आपली धना पावडर घ्यायची राहिली होती। सर्व मसाले तेलावर व्यवस्थित परतून घेतले की आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत कांदा आणि खोबऱ्याचं वाटण। आणि ते देखील आपण तेलावर व्यवस्थित आता परतून घेऊया। आपलं वाटण छान तेलावर परतून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये वाटाणे आणि बटाटा घालून घेऊया। तुम्हाला जर भाजी घट्ट हवी असेल तर पाणी थोडं वापरायचं, किंवा भाजीचा रस्सा हवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी घालून रस्सा वाढवला तरी देखील चालू शकतो। आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आहे, कारण मला सुकी वाटाण्याची उसळ खूप आवडते। त्यासाठी मी फारसा रस्सा करणार नाही आहे। आता आपण भाजीला उकळी काढून घेणार आहोत। त्याआधी आपण आता घालून घेऊया गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ। मीठ थोडं बेतानेच घालायचं, कारण आपण कांदा आणि टोमॅटो परतताना देखील मिठाचा वापर केलेला आहे। आता आपण भाजीला एक छान अशी उकळी करून घेऊया। आपल्या भाजीला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण त्यामध्ये घालून घेऊया चवीपुरती कोथिंबीर। तयार आहे आपली हिरवा वाटाण्याची उसळ।